कुठून कुठून अपहरण केलं? मी केजच्या चौकातून, कळंब चौकात कळंब चौकातून किती वाजता? 5 वाजता. पहाटे. हो. हा थरार सांगतायत एक माजी सरपंच, बीडमधील एक माजी सरपंच ज्ञानेश्वर इंगळे. होय, बीडमध्ये पुन्हा एकदा मस्साजोग पार्ट 2 होता वाचलाय. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणानंतर समाजमन ढवळून निघाले. अशात आता पुन्हा एकदा बीडमधील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. माजी सरपंच पायात कुलूप घातलेल्या अवस्थेत पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले आणि एकच खळबळ उडाली. ज्ञानेश्वर इंगळे असं या माजी सरपंचांचं नाव आहे. ते केज तालुक्यातील कळंबांबा या गावचे रहिवासी आहेत. पंकजा मुंडे यांच्याकडून फंड देतो म्हणून केजमधून मुंबईला जायचे आहे असं म्हणून त्यांना गाडीत बसवलं. पाटोदा इथं गेल्यानंतर 3 लाख रुपये काढून घेत एका खोलीत त्यांना डांबून ठेवण्यात आलं. त्यानंतर त्यांनी कशीबशी आपली सुटका केली आणि धावत पळत त्यांनी बीडचं पोलीस अधीक्षक कार्यालय गाठलं. आपल्यावर बेतलेली ही सगळी आपबीती ज्ञानेश्वर इंगळे यांनी सांगितले. कुठून कुठून अपहरण केलं? मी केजच्या चौकातून, कळंब चौकात कळंब चौकातून किती वाजता? 5 वाजता. पहाटे. हो. पहाटे 5 वाजता काय करतो तुम्ही? नाही, मी आलतो मुंबईला जायचं म्हणून आलतो. कुठून, गावाकडून आलते? नाही, मी केजला जायचो. केजलाच राहता. पैसे घेऊन आले, जायचे म्हणून आले. हां. मग अपहरणाचं काय किती रुपये आणले होते तुमच्यासोबत? 2,07,000 रोख होते आणि 51,000 रुपये माझ्या फोन पेवर. ते पण घेतले का? ते फोनच घेतलेला. ते 2,07,000 पण 2,07,000 पण घेतले. सगळं क्लिअर. त्यांची मोबाईलची ओळख आहे, फक्त फसवणूक केली तुम्ही. हां. ओळख आहे. नाही, कुलूप कोणी लावलं? मग त्यांनीच लावलं, म्हणजे बांधून टाकलं होतं मला room. कुठे कुठे बांधून टाकलं? हं? कुठे बांधून टाकलं होतं? पाठवलेला. आपलं हे पाठवता. हां. एका रूममध्ये. मग सुटका कोणी केली? सुटका कोणी केली? मीच हे सर पट्टी जी आहे हां. ती पट्टी हलवून मोडली आणि पट्टी मोडून नाही का वर देवडीतून खाली उडी हाणली. बर. ती रूम कुठं, पाठवता शहरात होती का फाट्यावर? नाही, फटाक नाल्यावरी बंद पडलेल्या पंपाच्या वरी उजव्या हाताला. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत असतानाच आता पुन्हा एकदा इंगळे यांच्यासोबत घडलेला हा प्रकार समोर आल्यानंतर खळबळ उडाली. आता यावर काय ॲक्शन घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. बीडहून योगेश काशीद, मुंबई तकसाठी.